हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मस्त मजेत आणि एनर्जेटिक दिसत आहात. दिसायलाच पाहिजे, नक्कीच दिसायला पाहिजे, कारण ही छान सिरीज जी तुम्ही जॉईन केलेली आहे आणि त्याचे अपडेट्स घेत आहात तेच तुम्हाला मदत करणार आहे, राईट? ओके, बिफोर आय स्टार्ट फॉर टुडेज डिस्कशन, आजच्या डिस्कशनला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. कशाची आठवण करून देऊ इच्छितो? वी सप्तर्शियन्स आर गोइंग टू लॉन्च फॉर यू अ क्रॅश कोर्स. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. क्रॅश कोर्स फॉर नीट 2021. आम्ही तो क्रॅश कोर्स लवकरच लॉन्च करतोय. मला माहिती आहे, आय नो, बऱ्याच जणांच्या मनात हा खूप वेळा प्रश्न चालू आहे की सर तुम्ही किती वेळ सांगत आहात की आम्ही क्रॅश कोर्स लॉन्च करतोय, आम्ही क्रॅश कोर्स लॉन्च करतोय, पण कधी? तर उत्तर एकच आहे, लवकरच. डोंट वरी, आम्ही तुम्हाला लवकरच आमचे क्रॅश कोर्सचे डिटेल्स पाठवू आणि मग तुम्ही तो क्रॅश कोर्स जॉईन करू शकता, राईट? बरं, तुमच्याकडे डिटेल्स किंवा क्वेरीजही असतील, वेदर द क्रॅश कोर्स इज गोइंग टू हॅपन ऑन यूट्यूब और सप्तर्षी ऍप और काही बरेचसे जे सगळे जे तुमचे क्वेरीज आहेत ते सगळे सॉल्व्ह करणार आहे. प्लीज डोंट वरी अबाउट दॅट. राईट नाव लेट अस फोकस ऑन ओनली कन्सेप्ट इन बायोलॉजी, राईट? तर तो क्रॅश कोर्स जसं सरांनी सांगितलं होता तो तुमच्यासाठीच लॉन्च केलेला आहे. त्या चॅनलमध्ये मी बेसिकली आता काय करणार आहे, हा व्हिडिओ ज्यावेळेस संपतो त्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी एक चॅनलची लिंक तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन कराल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला सगळे अपडेट्स वन ॲट अ टाइम सगळे अपडेट तुम्हाला भेटणार आहे. सो कीप कनेक्टेड विथ अस, कीप कनेक्टेड विथ सप्तर्षी परिवार ऑन दॅट पर्टिक्युलर टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज दिस युट्यूब चॅनल. ज्या लोकांनी फॉलो केलेलं नसेल, ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी प्लीज ह्या युट्यूब चॅनलला बिलकुल फॉलो करा, राईट? ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट, एक्सलंट जॉब. तर मी आज तुमच्यासाठी काय घेऊन आलोय? तुम्ही विचार करत असाल ना की सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, क्रॅश कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली, नीट बद्दल इन्फॉर्मेशन दिली, पण आता आमची परीक्षा जवळ आलेल्या आहेत, बरोबर की नाही? कसल्या परीक्षा जवळ आलेत? हो, HSC बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेत, राईट? आणि HSC बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला तयारी करायची, राईट? तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असतो. काय प्रश्न असतो की सर पेपर कसा असणार आहे, यावेळेचा बायो पेपर कसा असणार आहे, मागच्या वर्षी सारखाच आहे का, त्यामध्ये प्रश्न कसे असणार आहेत, क्वेश्चन्स किती असणार आहेत, सेक्शन्स किती असणार आहेत, किंवा किती मार्कांचा पेपर असणार आहे, हे सुद्धा डाऊट बरेच जणांच्या मनात आहे. सो प्लीज डोंट वरी, टुडे ऑल युअर डाऊट्स विल बी सॉल्व्ड इन दिस कमिंग सेशन्स. तर बिलकुल या सेशनला पूर्ण वेळ बघा, फ्रॉम द स्टार्टिंग टिल द एंडिंग. तुमचे सगळे डाऊट्स अबाउट HSC क्वेश्चन पेपर ऑन बायोलॉजी विल बी क्लिअर्ड इन दिस सेशन इटसेल्फ. ठीक आहे? बरं, हे सेशन कोणासाठी आहे? नेमकं ह्या सेशन मध्ये आपण काय काय इन्फॉर्मेशन घेणार आहोत? तर हे सेशन त्यांच्यासाठी आहे जे लोक HSC एक्झाम साठी प्रिपेअर करताय. ओके, हे सेशन त्यांच्यासाठी जे नीटची परीक्षेसाठी पण प्रिपेअर करताय, आणि हा सेशन त्यांच्यासाठी पण आहे जी MHCET साठी प्रिपेअर पण करताय. सो टुडे we are going to discuss, or we are going to start with our first chapter in 12th standard, which is reproduction in lower plants, right? Yes. तर आजपासून आपण सुरुवात करणार आहे रिप्रोडक्शन बद्दल, स्पेशली रिलेटेड टू प्लांट्स. आज आपण ह्या युनिटची सुरुवात करतोय. मी आज नेमकं काय करणार आहे याची तुम्हाला थोडीशी ब्रीफिंग मी देणार. ओके, मी आज काय करणार आहे, मी आज तुमच्याशी भरपूर गप्पा मारणार. गप्पा मारणार याचा अर्थ मी तुमच्याशी HSC चा एक मॉडेल पेपर सोडवून घेणार आहे. ओके, आणि आय एम शुअर की तुम्ही लोक ज्यावेळेस माझ्यासोबत सॉल्व्ह कराल त्यावेळेस नोटबुक आणि पेन सोबत घेऊनच बसणार आहात, राईट? घेतलेले नसतील तर पटकन घ्या बरं, लगेच हातात घ्या एक नोटबुक एक पेन, आणि आपल्याला पटकन हा पूर्ण मॉडेल पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, राईट? तर आज आपण कुठल्या चॅप्टरवरती, मग अशी सांगितलं मी, रिप्रोडक्शन, जो आपला पहिला 12वीचा बायोलॉजीचा पेपर आहे त्यामधला पहिला चॅप्टर आहे, दॅट इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स. त्यावरती आपण आता फोकस करतोय आणि आपण तिथून सुरुवात करणार आहोत, राईट? सो आर यू ऑल रेडी फॉर टुडेज डिस्कशन? इफ येस, गिव्ह मी अ थम्स अप, गिव्ह मी अ लाईक, अँड लेट्स गो अहेड, राईट? ग्रेट. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, क्रॅश कोर्स जॉईन करायला विसरू नका, कारण हा तुमच्यासाठीच आहे. ओके, सो गिव्ह मी अ मिनिट अँड देन आय विल शेअर माय स्क्रीन विथ यू ऑल फॉर दिस टुडेज डिस्कशन. ठीक आहे?
ग्रेट. डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी मला स्वतःला थोडंसं लोअर करतो आणि मी थोडंसं कोपऱ्यात जातो आणि तुम्हाला आजचं डिस्कशन सुरुवात करतो, राईट. पण आज तुमच्यासाठी मी नेमकं काय आणलेलं आहे, तर तुमच्यासाठी आज मी एक मॉडेल क्वेश्चन पेपर बनवलेला आहे. ओके. आणि ह्या मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये आपण भरपूर साऱ्या डिस्कशन करणार आहोत. तसं मी सांगितलं, टुडे इज आवर फर्स्ट चॅप्टर ऑफ डिस्कशन इज ऑन चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आपला फोकस आजचा प्लांट्स वरती असणार आहे. ओके. नाउ लेट अस स्टार्ट डिस्कसिंग अबाउट दिस पर्टिक्युलर चॅप्टर. ह्या चॅप्टरचा वेटेज किती असणार आहे, सो लेट मी स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर प्रोसेस. ह्या चॅप्टरचा वेटेज किती आहे जरा ह्यावरती मला आधी सगळ्यात आधी डिस्कशन करायचं. रिप्रोडक्शन हा जरी तुमचा पहिला चॅप्टर असला बायोलॉजी मधला, तरी ह्या चॅप्टर वरती सगळ्यात इम्पॉर्टंट फोकस यासाठी असतो कारण हे बेसिस आहे कुठल्याही बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी. सांगायचा मुद्दा हा झाला, रिप्रोडक्शन इज अन इसेन्शियल क्वालिटी, इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून आपल्याला हा चॅप्टर जास्त फोकस होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये आपण एम्फसिस करतोय लोअर आणि हायर प्लांट्सवर. दोन्ही प्रकारचे जे प्लांट्स आहेत आपण ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पण ह्या चॅप्टरवरती ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो, सगळ्यांना एक प्रश्न कंपल्सरी येतोच की सर हा चॅप्टर जो आहे तो किती मार्कांचा असणार आहे. मार्कांचा म्हणजे जर समजा आपला पेपर सेट झाला, तर पेपर सेट झाल्यानंतर पर्टिक्युलरली या चॅप्टरवरती किती प्रश्न येतील किंवा किती प्रश्नांचं वेटेज असणार या चॅप्टरवरती, मॅक्सिमम किती प्रश्न येणार आहेत आणि मिनिमम किती प्रश्न आहे, याचं जर डिस्कशन झालं तर खूप छान वाटेल. आय वुड लाईक टू टेल यू ऑल, सगळ्यात आधी मला सांगायचं खूप छान वाटेल की HSC बोर्ड जी परीक्षा आहे आपली, ओके, लेट अस अंडरस्टँड और HSC बोर्ड ही जी परीक्षा आहे HSC बोर्ड, ह्या परीक्षेमध्ये पर्टिक्युलरली हा जो पेपर आहे याचा मिनिमम वेटेज येतो 6 मार्क आणि मॅक्सिमम वेटेज येतो 8 मार्क्स. लेट अस अंडरस्टँड दीज टू थिंग्स. ओके. या वन थिंग अगेन आय टेल यू, HSC बोर्डची जी परीक्षा होणार आहे ह्या परीक्षेमध्ये हा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे याचं मिनिमम वेटेज आहे 6 मार्क आणि मॅक्सिमम वेटेज आहे 8 मार्क. नाउ बिफोर आय गो अहेड आय वुड लाईक टू टेल यू ऑल, आणि सांगायचा मुद्दाही क्लिअर आहे की जो आपला क्वेश्चन पेपर असणार आहे बायोलॉजीचा, हा टोटल किती मार्कांचा असणार आहे. येस, सगळ्यांनाच माहिती आहे, इट विल बी फॉर 70 मार्क्स. बरोबर. जो आपला पेपर आहे तो किती मार्कांचा आहे, 70 मार्क्सचा आहे, लक्षात घ्या. येस. आणि हा जो पर्टिक्युलर पेपर विच इज फॉर 70 मार्क्स, ओके, इट कॅन एक्सटेंड अप टू मॅक्सिमम किती मार्क्सचा पेपर होऊ शकतो, इट गोज अराउंड लाईक 108 मार्क्स. आता 108 मार्क्सचा सांगायचा मुद्दा काय झाला, म्हणजे मला म्हणायचं असं आहे की 70 मार्क्स तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचा आहे आणि ऑप्शनल जर आपण अटेम्प्ट कॅल्क्युलेट केला तर इट गोज अराउंड 108 मार्क्स प्लस मायनस 2-4. ओके. तर ह्या चॅप्टरचा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, ह्या चॅप्टरचा मिनिमम वेटेज 6 मार्क, मॅक्सिमम वेटेज 8 मार्क्स. इज इट इम्पॉर्टंट और इज दिस चॅप्टर इम्पॉर्टंट फॉर MHCET? हा चॅप्टर MHCET ह्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे का, तर नक्कीच इम्पॉर्टंट आहे. ओके. किती इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरचा वेटेज फॉर MHCET ह्या परीक्षेसाठी जरा बघूयात. 10 ते 12 प्रश्न ह्या चॅप्टरवरती येतील फॉर MHCET. आता तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे पर्टिक्युलरली की जर MHCET एक्झाम जर आपण अटेम्प्ट केली, इफ यू रिमेंबर, पुन्हा एकदा मी तीच गोष्ट सांगतो, जर आपण MHCET ह्या एक्झामसाठी अटेम्प्ट केलं तर MHCET मध्ये जे प्रश्न येतात त्यातले से फॉर एक्झाम्पल 50 क्वेश्चन्स आर देअर ऑन बॉटनी, ओके, तर त्या 50 पैकी 40 क्वेश्चन्स हे 12th मधून येतात. वी ऑल नो दिस थिंग्स, करेक्ट. आणि त्यातले राहिलेले 10 प्रश्न हे कुठल्या क्लासमध्ये येतात, 11th क्लासमध्ये येतात. ओके. त्यामुळे बिकॉज दिस चॅप्टर बिलॉंग्स टू क्लास 12th, ओके, this chapter has got more weightage and the weightage is somewhere around like 10 questions to 12 questions. Please try to understand whatever I'm saying. जर काही डाऊट येत असेल तर प्लीज मला डाऊट्स तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून नक्कीच पाठवा. ओके, लेट्स गो अहेड. सेकंड थिंग, हा चॅप्टर नीट मध्ये इम्पॉर्टंट आहे का? इज इट इम्पॉर्टंट इन नीट? येस, ऑफकोर्स. हा चॅप्टर नीट मध्ये बिलकुल इम्पॉर्टंट आहे. नीट ही जी परीक्षा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इट इज बेस्ड ऑन CBSE, बरोबर. बिकॉज इट इज बेस्ड ऑन CBSE, CBSEला तो पहिला प्रश्न जो आहे, तो पहिला चॅप्टर जो आहे तो सुद्धा रिप्रोडक्शनचा आहे आणि त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम, करेक्ट.
हा जो रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम हा पहिल्या चॅप्टर सीईटी मध्ये नीट मध्ये जो आहे सीबीएसई बोर्ड मध्ये, यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे रिप्रोडक्शन डिस्कस केले, अॅनिमल मध्ये सुद्धा आणि प्लांट्स मध्ये सुद्धा. आणि पूर्ण युनिट मध्ये जर तुम्ही फोकस केलं तर त्यामध्ये 4 चॅप्टर्स पैकी 2 मेजर चॅप्टर्स प्लांट्स वरती, 2 मेजर चॅप्टर्स अॅनिमल्स, स्पेसिफिकली दे आर फोकस्ड ऑन ह्युमन बीइंग्स. तर ह्या चॅप्टर बद्दल ज्यावेळेस आपण बोलतो, फॉर लोअर अँड हायर प्लांट्स वी अंडरस्टँड that the minimum weightage or minimum question that can come in NEET exam is 4 questions, maximum weightage is 6 questions. लक्षात येते आय होप. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय कळलं आहे? द मिनिमम वेटेज वॉज 4 क्वेश्चन्स, मॅक्सिमम वेटेज वॉज 6 क्वेश्चन. दॅट्स मोर इम्पॉर्टंट फॉर अस. बाय द वे, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की नाही आहे नीट ह्या परीक्षेमध्ये नेमके किती क्वेश्चन्स येतात? ओके, बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकलाय त्यांना पटकन सुचलंय पर्टिक्युलरली की नीट मध्ये किती क्वेश्चन्स असतात. तर मला सांगायसाठी खूप छान वाटेल, नीट ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला येतात 90 क्वेश्चन्स ऑन बायोलॉजी. ओके, आणि राहिलेले जे 90 क्वेश्चन्स असतात त्यातले 45 क्वेश्चन्स केमिस्ट्रीवरती असतात आणि 45 क्वेश्चन्स फिजिक्स वरती असतात. द एंटायर पेपर इज फॉर 720 मार्क्स, 4 मार्क्स पर चॅप्टर. राईट. ओके, ग्रेट. आय थिंक तुम्हाला आता जे इम्पॉर्टंट आहे ह्या चॅप्टर मधलं ते सगळं कळलेलं आहे. करेक्ट, ही मी अपेक्षा करतो आणि पुढे जातो. राईट. ओके, ग्रेट जॉब. Now let us understand. Now let us understand की ह्या चॅप्टर मध्ये नेमके किती क्वेश्चन्स येणार आहेत. ओके, आताच आपण बोललो 6 मार्कांचे प्रश्न येऊ शकतात, ते मॅक्सिमम 8 मार्कांचे प्रश्न. बरं, ज्यावेळेस ह्या चॅप्टर वरती प्रश्न येतील तर ते कुठल्या बेसिस वरती येतात आणि कुठल्या सेक्शन्स वरती येतात यावेळेस सुद्धा प्रश्न असतो. ते जाणून घ्यायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना खूप सांगू इच्छितो की पर्टिक्युलरली आधी आपण समजून घेऊयात की HSCचा जो मॉडेल पेपर असतो किंवा HSCचा जो बायोलॉजीचा क्वेश्चन पेपर असतो, तो बायोलॉजीचा क्वेश्चन पेपर मध्ये किती प्रश्न आहेत, किती मार्कांना किती प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं किती वेटेज आहे. सो लेट अस स्टार्ट विथ बायोलॉजीचा हा जो पेपर आहे आपला, या बायोलॉजीचा पेपर मध्ये इट इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन्स. हा पूर्ण बायोलॉजीचा पेपर 4 सेक्शन्स मध्ये डिवायडेड केलेला आहे. पहिला आहे सेक्शन ए, दुसरा आहे सेक्शन बी, तिसरा आहे सेक्शन सी आणि चौथा सेक्शन डी. लेट अस अंडरस्टँड दिस थिंग्स. करेक्ट. ओके, वन अगेन, सेक्शन ए बी सी डी. या सेक्शन वाईज ह्या पेपरला का डिवाइड करण्यात आलं? लेट अस अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली. सेक्शन वाईज ह्या पेपरला का डिस्कस केलं, फ्रॅगमेंट करण्यात आलं. सो जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके, तर पर्टिक्युलरली सेक्शन ए बी सी आणि डी हे 4 सेक्शन वेगवेगळ्या गोष्टींवरती फोकस्ड आहेत. फॉर एक्झाम्पल सेक्शन ए मध्ये तुम्हाला 2 प्रश्न भेटणार आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. ओके, आता ही जे क्वेश्चन नंबर 1 आहे सेक्शन ए मध्ये, इट इज नथिंग बट MCQs. त्यामध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह करणार आहेत. म्हणजे काय, एखादा प्रश्न दिलं जाईल आणि त्या प्रश्नावरती आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी तुम्हाला बरोबर उत्तर जे आहे ते सोडवायचं आहे. करेक्ट. आणि तो सोडून तुम्हाला काय करायचं तिथे लिहायचं आहे. करेक्ट. नाव कधी कधी असंही होऊ शकतो की एखादा व्यक्ती काय करतो की लिहिताना 2 ऑप्शन लिहितो, बरोबर की नाही. तर ज्यावेळेस 2 ऑप्शन लिहितो त्यावेळेस तुमचा पहिला जो मार्क लिहिलेला आहे तुम्ही तुमच्या पेपरवरती, तो पहिला मार्क केलेला उत्तरच गृहीत घेतलं जाईल. ओके, 12वीच्या बोर्डाने हे नक्की ठरवलेलं आहे की असं कन्फ्युजन नको करायला, म्हणून जे तुम्ही पहिलं लिहाल ते उत्तर तुमचं फायनल उत्तर पकडलं जातं. क्वेश्चन 2 जो आहे, क्वेश्चन नंबर सेक्शन ए मधला क्वेश्चन 2 जो आहे तो सुद्धा यासारखाच प्रश्न आहे, पण यामध्ये जे आहे तुम्हाला 1 सेंटेन्स आन्सर किंवा शॉर्ट आन्सर म्हणून क्वेश्चन येणार. लेट अस अंडरस्टँड द वर्ड शॉर्ट आन्सर. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे शॉर्ट आन्सर काय नेमकं? तर शॉर्ट आन्सर म्हणजे काय, एखादा डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल
त्याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित असेल, यू कॅन राईट दॅट पर्टिक्युलर आन्सर ॲज वन वर्ड. तुम्ही तो एक शब्दातही उत्तर लिहू शकतात, 2-3 शब्दातही लिहू शकतात, किंवा एक लाईन मध्ये ते उत्तर लिहू शकतात. कधी कधी डेफिनेशन विचारली, डेफिनेशन मोठी असली तर तुम्हाला 2 ते 3 लाईन लागतील, पण यालाच आपण म्हणतो शॉर्ट आन्सर. ओके, सो व्हॉट डिड वी अंडरस्टँड? MCQs विल बी आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 1. प्रत्येक MCQ साठी 1 मार्क असणार आहे आणि टोटल किती MCQs विचारले जातील? 10. म्हणजे हा प्रश्न किती मार्कांसाठी आहे? 10 मार्कांसाठी. बरोबर. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर 2 विच इज शॉर्ट आन्सर. यामध्ये सुद्धा तुम्हाला एकाच मार्काला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत? तुम्हाला फक्त 8 प्रश्न विचारले जाणार आहे, म्हणजे 8 मार्कसाठी आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचं. लेट अस अंडरस्टँड दिस थिंग. लक्षात आलं? तर काय कळलं आपल्याला की क्वेश्चन नंबर 1 जे आपल्याला 10 प्रश्न येणार आहेत 10 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 2 शॉर्ट आन्सर 1 मार्क, 8 प्रश्न आणि 8 मार्क. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आय होप इथं काही डाऊट नाही तुम्हाला आणि हे सगळे गोष्ट क्लिअर झालेल्या आहेत. बरोबर. तर इथं काय क्लिअर झालं आपल्याला की सेक्शन ए इज मेजरली ऑब्जेक्टिव्ह. सेक्शन ए हा जो असतो हा पूर्ण सेक्शन कसा आहे? इट इज फोकस्ड ऑन ऑब्जेक्टिव्ह. प्लीज अंडरस्टँड. ओके, ग्रेट. क्वेश्चन नंबर सेक्शन जो 2 असतो दॅट इज सेक्शन बी. आता इथे थोडंसं लेवल वाढणार आहे. ओके, लेवल वाढणार याचा अर्थ काय? म्हणजे आता क्वेश्चन 2 विच इज फ्रॉम सेक्शन बी. लेट अस राईट हियर सेक्शन बी. यामध्ये तुम्हाला किती प्रश्न येणार आहेत? द क्वेश्चन्स आर फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन 3 ते क्वेश्चन 14 पर्यंत तुम्हाला काय विचारले जाणार आहेत? यू विल बी आस्क्ड क्वेश्चन्स ऑन शॉर्ट आन्सर्स. पण इथे जे शॉर्ट आन्सर आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहे फॉर 2 मार्क. लक्षात आलं सगळ्यांना? बघा, याचा अर्थ काय? क्वेश्चन नंबर सेक्शन ए हा किती मार्कांसाठी झाला? 10 आणि 8 18 मार्कांसाठी झाला. बरोबर. सेक्शन बी हा किती मार्कांसाठी झाला? 3 ते 14. म्हणजे किती क्वेश्चन्स असणार त्यामध्ये? 12 प्रश्न 2 मार्कांसाठी. म्हणजे किती मार्कांना झाला? 24 मार्क. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना? आय होप यू आर गेटिंग द पॉइंट्स. मी तुम्हाला खूप स्पेसिफिक गोष्टी सांगतो. मी काही फापट पसारा सांगणार नाही तुम्हाला की असं प्रिपेअर करा तसं प्रिपेअर करा. हे तुमच्या समोर मॉडेल पेपर आहेत. त्या मॉडेल पेपर नुसारच प्रिपरेशन करा, म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम मार्क अटेन करता येतील. करेक्ट. काही विद्यार्थी मला विचारतात की सर, जर आपण बायोलॉजीचा पेपर लिहिला तर आपल्याला मॅक्सिमम किती मार्क भेटू शकतात? तुम्ही विचारत करत असाल मॅक्सिमम किती मार्क भेटतील, तर मला सांगायचंय तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला भेटणार आहे मार्क 70. कारण हा पेपर किती मार्कांसाठी असणार आहे? द मॅक्सिमम मार्क्स ऑफ दिस पर्टिक्युलर पेपर इज 70. So is it possible to get 70 marks? Is it possible to get 70 marks? असं होऊ शकतं? Why not? 70 मार्क्स आउट ऑफ 70 मार्क्स घेणं इज नॉट इम्पॉसिबल एट ऑल. कारण बायोलॉजी मध्ये स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आणि स्पेसिफिक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाणार आहेत. करेक्ट. तर काय कळलं आपल्याला? सेक्शन बी मध्ये आपल्याला कळलं देर आर शॉर्ट आन्सर्स अँड सेक्शन ए मध्ये कळलं आपल्याला देर आर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. ठीक आहे. आज आपण सुरुवात करूयात आणि आपण आज जे पहिलं डिस्कशन सुरुवात करणार आहोत ऑन चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या चॅप्टर वरती मी तुमच्यासाठी सेक्शन ए घेऊन आलोय आज. ओके. बाय द वे माझ्याकडे पूर्ण पेपर रेडी आहे, पण तेवढा वेळ मला तुमचा घ्यायचा नाही आज. आज मी तुमचा फोकस फक्त करणार आहे सेक्शन ए वरती. ठीक आहे. आय थिंक यू ऑल आर रेडी फॉर टुडेज पेपर डिस्कशन. देन जर रेडी असाल तर नोटबुक घेऊन बसा, कारण आपल्याला नोटबुक घेऊन याची उत्तरं सोडवायची आहेत. शुअर? ओके, ग्रेट. सो लेट अस स्टार्ट फॉर टुडेज डिस्कशन. आणि आपण पटकन जाऊयात प्रश्नांकडे. आय होप तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स क्लिअर झालेले आहेत. बाय द वे, मी तुम्हाला आज पुन्हा एकदा रिपीट करतो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सेक्शन सी आणि सेक्शन डी या दोन्ही गोष्टीवरती काहीच बोललेलो नाहीये. तर तुम्ही विचारत असाल सर त्याबद्दल कधी बोलणार? ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. करेक्ट? ओके, ग्रेट. सो लेट अस गो फॉर टुडेज डिस्कशन आणि आपण एक पटकन काम करूयात. लेट अस गो फॉर द सेक्शन ए ऑफ दिस चॅप्टर. मी काही मॉडेल क्वेश्चन्स बनवले तुमच्यासाठी. आय होप दिस मॉडेल क्वेश्चन्स विल श्योरली हेल्प यू. आणि मी नुसतं मॉडेल क्वेश्चन्स तुम्हाला दाखवणार नाही, तर आय एम गोइंग टू डिस्कस विथ दिस मॉडेल क्वेश्चन्स विथ यू ऑल.
मी सगळे मॉड्यूल क्वेश्चन जे आहेत ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तो प्लीज डू नॉट वरी. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर का डिस्कशन करताना जर आपल्याला उत्तर आलं नाही तर प्लीज डू नॉट वरी, मी तुम्हाला सगळ्यांची उत्तरं देणार आहे. ओके राईट. ज्यावेळेस मी हा पेपर बनवला पर्टिक्युलरली आय वॉज थिंकिंग की मी पूर्ण पेपर रिप्रोडक्शन युनिट वरती बनवा. ओके. आणि त्यामुळे मी पहिला जो प्रश्न विचारलाय, जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न पाहिला तर या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे पर्टिक्युलरली. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट टू झूम इन. ओके. तर आपण पहिला प्रश्न त्या रिलेटेडच घेणार आहोत. ओके. सांगायचा मुद्दा झाला म्हणजे की पहिला जो प्रश्न आहे तो डायरेक्टली प्लांट्सशी रिलेटेड नाहीये, पण मला माहिती तुम्ही सगळेजण रिप्रोडक्शन ह्या चॅप्टरशी रिलेट करत आहात, प्रिपरेशन करत आहात, म्हणून मी तो पुढे ठेवलाय. ओके. सो प्लीज डोंट वरी अबाउट इट. जर येत नसेल डोंट वरी, आपण शोली हे डिस्कशन करूया. सो विच हॉर्मोन इज सप्रेस्ड बाय ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. जर आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतले तर कुठला हॉर्मोन यातला सप्रेस होतो? कुठला हॉर्मोन यातला काय होतो? सप्रेस होतो. बघा, ज्यावेळेस कुठलाही आपण ऑप्शन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याकडे उत्तर देताना त्याचं लॉजिक मागे पाहिजे. काही जणांनी मला हा प्रश्न विचारला होता की सर ही नीट ही जी परीक्षा असते आणि आपली जी HSC बोर्डची जी परीक्षा असणार आहे त्यामध्ये जे MCQs येणार आहे ते नीट परीक्षेसारखे असणार आहेत का सोपे असणार आहेत? तर माझं उत्तर तुम्हाला क्लिअर आहे की ते जे प्रश्न असणार आहे ते सोपे आहेत, ते अवघड नाहीत. Please don't worry about them. They are not going to be difficult. They are going to be very easy. Correct? Let us have this aspect with this first particular question. Which hormone is suppressed by oral contraceptive pills? जे oral contraceptive pills असतात ते पिल्सने कुठला हॉर्मोन काय होतो? सप्रेस होतो. सांगा बरं उत्तर कुठलं असेल तुमचं? बरेच जण विचार करतायत. तर सांगायचा मुद्दा हा झाला, याचं उत्तर असणार आहे प्रोजेस्टेरॉन. का बरं प्रोजेस्टेरॉन याचं उत्तर असणार आहे? प्रोजेस्टेरॉन इज अ हॉर्मोन विच इज रिक्वायर्ड फॉर ओव्ह्युलेशन. आणि ओव्ह्युलेशन होऊ नये म्हणून ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतले जातात, म्हणून याचं उत्तर असणार आहे प्रोजेस्टेरॉन. आय होप तुम्हाला इझी वाटलं असेल, नक्कीच वाटलं. ओके, लेट्स गो फॉर द सेकंड वन. अ टिपिकल फ्लावर कंटेन्स डॅश नंबर ऑफ डिफरंट होल्स. एका टिपिकल फ्लावर मध्ये किती डिफरंट होल्स असतात, किती नंबर ऑफ डिफरंट होल्स असतात? आता हा प्रश्न खूप सोपा आहे. बाय द वे, हा प्रश्न घेणं चुकीचं आहे, पण जसं मी सांगितलं तुम्हाला की असे प्रश्न घेणं गरजेचं आहे, कारण हे प्रश्न तुम्हाला HSC एक्झाम मध्ये येणार आहे आणि हेच तुमचे स्कोरिंग प्रश्न येणार. तर सांगा बरं पटकन मला की किती होल्स असतात? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिला होल असतो अँड्रोशियम, बरोबर. दुसरा होल असतो गायनोशियम, बरोबर की नाही. नंतर असतात सेपल्स आणि पेटल्स, बरोबर. तर हे जे चार आहेत हे चार मिळून होतात होल्स, 4 होल्स. यातले 2 ऍक्सेसरी असतात आणि 2 कसे असतात? इसेन्शियल असतात, बरोबर. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? तर नंबर विल बी 4. आय होप यू ऑल आर लाइकिंग द क्वेश्चन्स. लाईक करा, एन्जॉय करा आणि पुढे चला. लेट्स गो अहेड. इन अ डायथेकस अँथर, प्रश्न बघा. इन अ डायथेकस अँथर पोलन सॅक्स आर प्रेझेंट इन. पोलन सॅक्स किती प्रेझेंट असतात एका डायथेकस अँथर मध्ये? प्लीज अंडरस्टँड द क्वेश्चन अँड देन ओनली आन्सर. 1 मिनिट देतो मी तुम्हाला. भेटलाय का तुम्हाला उत्तर? उत्तर आहे डाय. सो डाय मीन्स 2. लक्षात घ्या, डाय या शब्दाचा अर्थ काय झाला? 2. अँड इन अ डायथेकस अँथर देर आर 2 into 2. 2 म्हणजे 2 असतात मोनोथेकस मध्ये. सो 2 into 2 4 पोलन सॅक्स. त्यामुळे याचं उत्तर झालं 4 पोलन सॅक्स. इज इट क्लिअर? ओके, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अपोकार्पस फ्लावर. यातला कुठला अपोकार्पस फ्लावर आहे? अपोकार्पस हे शब्द आपल्याला क्लिअर आहेत, माहिती आहेत, त्यामुळे मी पटकन याचं उत्तर घेतो. यातला कुठला अपोकार्पस फ्लावर आहे? विचार करा प्लीज. टेक युअर टाइम टू आन्सर. मला काही घाई नाहीये, पण मला उत्तर तुमच्याकडनं भेटलीच पाहिजे. प्लीज टेक युअर टाइम. 1 मिनिट देतो मी, पटकन देतो, म्हणजे तुम्हाला उत्तर शोधायला आणि बोलायला वेळ नको लागायला. ओके फाईन. येस, अपोकार्पस फ्लावर्स यातला कुठला आहे? आन्सर इज मिशेलिया. इन बिटवीन द बुक रीडिंग झाली पाहिजे. इन बिटवीन द
कन्सेप्ट तुम्हाला ही रिडिंग करता आली पाहिजे, कारण जर तुम्हाला हे कन्सेप्ट इन बिटवीन द बुक्स रीड केली तरच तुम्हाला याचे उत्तर आठवणार आहेत. तर एक चार्ट बनवायचा आहे. माझं सगळ्यांना रेकमेंडेशन असणार आहे की तुम्हा सगळ्यांनी एक चार्ट बनवायचा आहे या चॅप्टरसाठी, आणि या चार्ट मध्ये प्रयत्न करा एका साईडला कॅरेक्टरिस्टिक नावं लिहायला, फॉर एक्झाम्पल ॲपोकार्पस फ्लावर, सिनकार्पस फ्लावर, ओके, आणि त्याच्या पुढे त्याचे एक्झाम्पल घेत चला, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात राहतील. प्लीज अंडरस्टँड दिस थिंग्स. लेट अस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, ही जी डायग्राम तुमच्या समोर आहे, क्लिअर डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट्स विच टाइप ऑफ ओव्ह्यूल. हा कुठला ओव्ह्यूल आहे? पटकन सांगायचं. कुठला ओव्ह्यूल वाटतंय आपल्याला? वेळ देणार आहे मी, डोंट वरी ॲट ऑल. ही छान वेळ दिलेला आहे, वेळ देणार पण आहे. यातला कुठला ओव्ह्यूल आहे बघा. ह्या ओव्ह्यूल मध्ये आकार जो आहे तो असा नाहीये, तो असा आहे, आणि या उलट्या आकाराला म्हणतो आपण ॲनाट्रोपस. बरोबर की नाही? छान. 5 प्रश्न सोडवून झालेत आणि छान वेळ पण आपलं झालेला आहे. ठीक आहे, पटकन पुढचे 5 प्रश्न घेऊयात आणि पुढे जाऊयात. लेट्स गो अहेड. छान प्रश्न तुमच्या समोर आहे. द क्वेश्चन इज विच ऑफ दिस सेल्स इज हॅप्लॉइड इन नेचर. यातली कुठली सेल ही हॅप्लॉइड असते? बघा किती छान प्रश्न आहे. यातली कुठली सेल इज हॅप्लॉइड? यातली कुठली सेल हॅप्लॉइड आहे सांगा बरं. मेगास्पोर मदर सेल आहे, जायगोट आहे, अँटीपोडल आहे का सोमॅटिक आहे? काय वाटतं तुम्हाला? पुन्हा एकदा रिपीट करतो मी, हे सगळे जे एमसीक्यूज मी काढलेले आहेत हे सगळे एकाच चॅप्टरला बिलॉंग करतात, विच इज रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स. ओके, सॉरी, लोअर आणि हायर प्लांट्स. यातली हॅप्लॉइड कुठली? एमएमसी कशी असते? डिप्लॉइड असते, लक्षात घ्या. जायगोट हा सुद्धा डिप्लॉइड असतो. अँटीपोडल सेल आणि सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल सगळ्यांना माहिती आहे ते डिप्लॉइडच असतात. अँटीपोडल सेल कसा असतो? तो असतो हॅप्लॉइड. राईट, सो द करेक्ट आन्सर बिकम्स अँटीपोडल सेल. पुढचा जाऊया. विच ऑफ दीज आर अबायोटिक एजंट्स फॉर पॉलिनेशन. यातले कुठले अबायोटिक एजंट्स आहेत पॉलिनेशनचे? अबायोटिकचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे वेळ घ्या आणि उत्तर द्या. व्हेरी गुड, बरेच जणांनी वाचलेलं दिसतंय. अबायोटिकचा अर्थ आहे नॉन लिव्हिंग, आणि ज्यावेळेस आपण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल बोलतोय, बर्ड्स, इन्सेक्ट आणि स्नेल हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. याचं बरोबर उत्तर असणार आहे विंड. बरोबर आहे. आणि विंडने जी पॉलिनेशन होते त्याला आपण म्हणतो ॲनिमोफिली. करेक्ट, ग्रेट जॉब. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात. डॅश इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा of a different flower produced on the same plant. Dash is the transfer of a pollen grain to a stigma of a different flower produced on the same plant. Same plant वरती बनवून तुम्हाला तिथे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन होणार आहे. सांगा बरं याचं उत्तर काय असणार आहे? सांगा बरं उत्तर काय असणार आहे? बरेच जण विचार करतात. येस, दिस फिनॉमेना. पुन्हा एकदा रिपीट करतो मी, ट्रान्सफर फ्रॉम. प्लीज ट्राय टू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर वर्ड्स. हे वर्ड सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला. ओके, देर इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर. बरोबर ना? डिफरंट फ्लावर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट, म्हणजे फ्लावर डिफरंट आहे पण प्लांट सेम आहे. जर असं झालं तर याला आपण म्हणतो, येस, वी कॉल इट एज गिटेनोगॅमी और गेटेनोगॅमी. राईट, ग्रेट. पुढे जाऊयात पटकन. विच प्लांट इज नॉट पॉलिनेटेड बाय विंड्स. यातला कुठला प्लांट विंडनी पॉलिनेट होत नाही? लक्षात घ्या, सांगा बरं पटकन. आता हा तर खूप सोपा झाला, कारण जर तुम्ही व्यवस्थित त्याचे सगळे एमसीक्यूज वाचले तर तुम्हाला कळेल त्यातला एक कुठला तरी जरा वेगळाच आहे, ऑड वन आउट आहे. ही एक वेगळी स्ट्रॅटेजी असते, याला आपण म्हणतो ऑड वन आउट. कुठला ऑड वन आउट वाटतंय तुम्हाला? सांगा बरं. इज इट व्हीट, इज इट राईस, पाम्स और व्हॅलिस्नेरिया? जर व्यवस्थित वाचलं तुम्ही तर तुम्हाला कळेल व्हॅलिस्नेरिया इज अन ॲक्वेटिक प्लांट, आणि तो जर ॲक्वेटिक प्लांट असला तर त्याच्यामध्ये पॉलिनेशन थ्रू वॉटर होतं. इट इज हायड्रोफिलस, नॉट पॉलिनेटेड बाय विंड्स. ओके, नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन. फ्लावर्स आर लार्ज, शोई अँड ब्राईटली कलर्ड. कुठल्या प्लांट मध्ये फ्लावर्स लार्ज असतात, शोई असतात आणि ब्राईटली कलर्ड असतात?
पटकन सांगा. ते लार्ज आहेत, मोठे आहेत, शोई, स्वतःचा शो ऑफ करतात. ओके, आणि ब्राईट कलर आहे, त्यांचा कलर ब्राईट आहे. सांगा बरं कुठले असतील ते. हे सगळे जे मॉडिफिकेशन आहे, हे सगळे मॉडिफिकेशन कुणासाठी केले जातात? सगळे मॉडिफिकेशन केले जातात इन्सेक्टसाठी. बरोबर आहे. आणि इन्सेक्ट्समुळे जो पॉलिनेशन होतो त्याला आपण म्हणतो एंटमोफिली. करेक्ट. ग्रेट जॉब. अजून काय काय प्रश्न येऊ शकतात? आता हा झाला क्वेश्चन 1. ज्या क्वेश्चन 1 मध्ये आपण काय काय किती क्वेश्चन डिस्कस केले? 10 क्वेश्चन डिस्कस केले. बरोबर की नाही? बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगितलं की सेक्शन 1 जो आहे, सेक्शन ए जो आहे, त्यातला पहिला प्रश्न एमसीक्यूज, त्यामध्ये आपण 10 एमसीक्यूज पाहून घेतलेत. बरोबर. त्यातला क्वेश्चन 2 कुठला होता? शॉर्ट आन्सर क्वेश्चन. वी मे कॉल इट एज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. छोटे छोटे आहे. तर ते पाहूयात की कुठले कुठले क्वेश्चन छोटे छोटे आहेत आणि येऊ शकतात. तर त्यासाठी मी काही प्रश्न बनवून ठेवलेले आहेत आणि मला माहिती तुम्हाला सगळ्यांना याची उत्तरं लगेच कळणार आहे. ओके, लेट मी रीड वन बाय वन कॉम्पोनंट फॉर यू. पहिला प्रश्न असा आहे, नेम द कॉम्पोनंट ऑफ अँड्रोशियम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्पोर्सल ऑफ पोलन ग्रेन. आता इथे सरळ सरळ विचारले नेम, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही फक्त एक वर्ड मध्ये त्याचं उत्तर द्यावं. लिहायचं असेल तर तुम्ही पूर्ण वाक्य लिहिलं तर छानच आहे, पण इथे तुमच्याकडनं फक्त एकच वाक्य किंवा एकच शब्द एक्सपेक्टेड आहे. कुठला कंपोनंट अँड्रोशियमचा असतो जे पोलन ग्रेनचा डिस्पर्सल करतो? येस, इट इज कॉल्ड ॲज अँथर. म्हणजे याचा वन वर्ड आन्सर काय झाला? अँथर झाला. बरोबर की नाही? करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर प्रेझेंट इन अन एम्ब्रियो सॅक? बघा, एका एम्ब्रियो सॅक मध्ये किती हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट असतात? सांगा बरं. आपण लिहितो ना 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रियो. बरोबर की नाही? तर दिस टेल्स दॅट इन अन एम्ब्रियो सॅक देर आर 7 सेल्स 8 न्यूक्लियसेस प्रेझेंट. म्हणजे याच्यात किती हॅप्लॉइड सेल्स आहेत? देर आर 7 सेल्स विच आर हॅप्लॉइड. बरोबर. पुढचा प्रश्न इथं क्लिअर विचारलेला आहे, डिफाईन पार्थेनोकार्पी. आता तुम्हाला विचारलं की पार्थेनोकार्पी नेमकी काय आहे, तर आपण काय उत्तर द्यावं? पार्थेनोकार्पी इज द फॉर्मेशन ऑफ फ्रूट. व्हेरी सिम्पल. इथं कशाचं फॉर्मेशन होणार आहे? बघा, प्लीज ट्राय टू फोकस ऑन द वर्ड. पार्थेनोकार्पी इज द फॉर्मेशन ऑफ फ्रूट. पण जे फ्रूट फॉर्मेशन होणार आहे, लक्षात घ्या, जे फ्रूट फॉर्मेशन होणार आहे, दॅट फ्रूट फॉर्मेशन इज विदाउट फर्टिलायझेशन. कसं होणार आहे ते? विदाउट फर्टिलायझेशन. म्हणून त्या प्रोसेसला आपण म्हणतो पार्थेनोकार्पी. इज इट अंडरस्टूड? याला आपण काय म्हणतो? पार्थेनोकार्पी. मग तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस असा प्रश्न आला त्यावेळेस तुम्ही फक्त ही डेफिनेशन लिहायची की पार्थेनोकार्पी इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स विदाउट फर्टिलायझेशन. करेक्ट. बरं, दुसरा प्रश्न लगेच त्याच्या खाली आहे, व्हॉट इज अपोमिक्सिस? आता अपोमिक्सिसचा अर्थ काय? ह्या अपोमिक्सिस मध्ये फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो होतं. So it is the formation of embryo through asexual method. कुठली मेथड? asexual method or without fertilization. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे हाही उत्तर किती सोपं झालं. What is apomixis? Correct. Now next question is enlist all the components of pistil. पिस्टिलला आपण कार्पेलही म्हणतो आणि कार्पेलला आपण गायनोशियम असंही म्हणतो. तर गायनोशियम मध्ये किती कॉम्पोनंट असतात? 3 मेजर कॉम्पोनंट. सगळ्यात वरती असतो स्टिग्मा, त्या खाली असते स्टाईल विच इज अ लॉंग हॉलो ट्यूब, आणि सगळ्यात खाली असते ओव्हरी. सो पिस्टिल कंटेन्स स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आय होप इथपर्यंत जे मी तुमच्यासाठी क्वेश्चन बनवून आणलेले आहेत ते सगळ्यांना आवडले असतील. ओके, मला माहिती बरेच जण विचार करत असतील की सर आम्हाला ह्या क्वेश्चनची पीडीएफ भेटेल का? नक्कीच भेटेल. मी या क्वेश्चनची पीडीएफ तुमच्यासाठी तयार केलेली आहे, पण तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करावं लागेल, कारण त्यावरती मी ही पीडीएफ अपलोड करणार आहे. ठीक आहे. सो टेलिग्राम ग्रुप, इथे लिंक मध्ये मी टेलिग्राम ग्रुप तुम्हाला देणार आहे, तिथे तुम्ही फक्त जॉईन करू शकता. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. Embryogenesis. Define embryogenesis. So what is embryogenesis? Embryogenesis is a process of formation of embryo. कशाचं फॉर्मेशन होणार आहे इथं?
embryos. So the process of formation of embryo is called as embryogenesis. सोपा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, जस्ट फॉर यू ऑल. करेक्ट? येस. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. येस. आता पुढचा जो प्रश्न आला, हा प्रश्न जो मी तुम्हाला सांगितला होता, एम्ब्रियोजेनेसिस ही डेफिनेशन आली, बरोबर. पुढचा लगेच क्वेश्चन आला, एक वर्ड किंवा वन वर्ड. व्हॉट इज द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर कॉल्ड एज? सस्पेन्सरची जी लोअर मोस्ट सेल असते त्याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज हायपोफायसिस. खूप सिंपल वर्ड आहेत. ओके, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्या वर्ड्सनीच तुम्हाला हेल्प होणार आहे सगळे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी, बरोबर. तर मी काय सांगितलं तुम्हाला? द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज कॉल्ड ऍज हायपोफायसिस. आणि आणखी एक प्रश्न घेऊयात. आज एवढा वेळ तुम्ही दिलाच आहे माझ्यासाठी, तर मी आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी घेणार आहे की हा कुठला व्यक्ती होता? हु डिस्कवर्ड डबल फर्टिलायझेशन इन लिलिशियस प्लांट? द नेम ऑफ द सायंटिस्ट इज, काय नाव होतं त्या सायंटिस्टचं ज्यांनी डबल फर्टिलायझेशन डिस्कवर केलं? हा प्रश्न सगळ्यांना पाठ पाहिजे किंवा हे उत्तर सगळ्यांना पाठ पाहिजे, कारण हे डबल फर्टिलायझेशनचं कॅरेक्टरिस्टिक उत्तर आहे. याचं उत्तर काय आहे? द नेम इज नवाझचिन. नवाझचिनने सगळ्यात पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन ही प्रोसेस ऑब्झर्व केली होती. आणि ही जी प्रोसेस त्यांनी ऑब्झर्व केली होती ती लिलिएशियस प्लांट्स मध्ये ऑब्झर्व केलेली होती. करेक्ट? राईट. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचं सेशन बिलकुल आवडलेलं दिसतंय. राईट? आवडलंय की नाही आवडलंय? आवडलेलं असणार आहे असं मी अपेक्षा करतो. प्लीज तुमचे कॉमेंट जरूर येऊ द्यात मला. आजच्या सेशन मध्ये आपण काय काय डिस्कशन केलं याचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आजच्या सेशन मध्ये आपण दोन गोष्टी डिस्कस केल्या. सेक्शन ए मध्ये आपण दोन प्रश्न डिस्कस केले. एक प्रश्न डिस्कस जो केला तो आपण एमसीक्यूज वरती डिस्कशन केलेला आहे. 10 एमसीक्यूज आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि सेक्शन ए मधला दुसरा प्रश्न विच इज हॅव्हिंग व्हेरी शॉर्ट आन्सर और शॉर्ट आन्सर, यामध्ये आपण 8 प्रश्न टोटल डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला काही प्रश्न कळले नसतील किंवा त्याचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील, काही वेगळं असं वाटलं असेल तर व्हिडिओज परत जा, ते क्वेश्चन्स पहा, चेकडाऊन करा आणि ते क्वेश्चन घेऊन मला नक्की पाठवा. कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे सगळे कॉमेंटचं मी वेट करतो. काही जरी डाऊट असेल तर प्लीज विचारा मला. जाताना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, टेलिग्रामची जी लिंक आहे ती ह्या युट्यूबमध्ये आम्ही शेअर करतोय आणि येणाऱ्या क्रॅश कोर्ससाठी नक्कीच तुम्ही तयार आहात याची मला पूर्ण गॅरंटी आहे. लवकरच भेटूयात सगळे लोक फॉर दॅट कमिंग क्रॅश कोर्स. टिल देन प्लीज टेक केअर. काळजी घ्या आपली, भरपूर अभ्यास करा आणि फोकस करा. बाय बाय, टेक केअर.